मित्रांनो, सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे आणि आंबा खायला तर सगळ्यांनाच आवडतो। हे गोड आणि रसाळ फळ चवीला जितके छान आहे तितकेच आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, कारण यात व्हिटॅमिन सी, फायबर्स, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन B6 असे अनेक पोषक घटक असतात जे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात। पण मित्रांनो, आंबा खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच अनेक नुकसान देखील आहेत जे अनेक लोकांना ठाऊक नाहीये। आंबा खाण्याचे एक विशिष्ट प्रमाण आहे, त्याच्या पलीकडे आंबा खाणे धोकादायक ठरू शकते। तसेच आंबा खाताना काही ठराविक पदार्थांसोबत तो खाल्ल्यास आरोग्याला हानी देखील होऊ शकते। असे केल्याने रिॲक्शन होऊन आपल्याला आरोग्य समस्यांचा सामना देखील करावा लागू शकतो। तेव्हा मित्रांनो, आंबा खाताना कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी जेणेकरून आपल्याला आंब्याद्वारे केवळ लाभच मिळवता येतील, शरीराला कसलाच अपाय होणार नाही, जाणून घेऊया आजच्या ह्या अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करून घ्या। तसेच ह्या व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, उन्हाळ्यात कलिंगड, खरबूज, फणस अशी अनेक फळे उपलब्ध असतात, पण फळांचा राजा असलेल्या आंब्याची सगळेच जण अगदी आतुरतेने वाट पाहत असतात। गोड, रसाळ आणि सुगंधित आंबे पाहताच ते खावेसे वाटतात। गोड, रसाळ असा आंबा खाण्यास कोणाचाच मोह आवरत नाही। बऱ्याच लोकांना हे फळ इतके आवडते की ते कितीही खाल्ले तरी थकणार नाहीत। आंब्यापासून विविध पदार्थ बनवले जातात। आमरस, आंबापोळी, आंबा गोळीपासून ते आंब्याच्या आईस्क्रीम पर्यंत अनेक गोष्टी बनवल्या जातात, तर काहींना असाच आंबा खायला आवडतो। मित्रांनो, काही जण आंबा मन जोवर भरत नाही तोपर्यंत खात असतात, मात्र असे केल्याने फायद्यांपेक्षा अधिक तोटेच होतात। आंबा खाताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं। आंबा खाताना काही गोष्टी नियंत्रणात ठेवल्या तर त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होत नाही। आंबा खाण्याची देखील एक विशिष्ट पद्धत आहे आणि ते खाण्याचे प्रमाण माहिती असणे गरजेचे आहे, कारण आंब्याचे अतिसेवन अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतं। मित्रांनो, ज्या लोकांना शुगर आहे त्यांच्यासाठी आंबा हानिकारक आहे, तेव्हा अशा लोकांनी आंबा खाणे टाळायला हवे, कारण आंबा खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचा धोका वाढू शकतो। आंब्यामध्ये भरपूर नैसर्गिक साखर असते, म्हणून मधुमेही रुग्णांनी आंबा खाणे टाळावे। तसेच आंबा कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये, कारण आंब्यामध्ये फायबर आणि साखरेचे प्रमाण जास्त असते, जे पचनसंस्था कमकुवत करू शकते। ॲसिडिटी आणि जळजळ यांसारख्या समस्या यांमुळे उद्भवू शकतात। मित्रांनो, आंबा खाण्याची योग्य पद्धत काय ते समजून घ्या। आंबा हे एक उष्ण फळ असल्यामुळे तुम्ही आंब्याचे प्रमाणात सेवन केले तर यामुळे काहीही नुकसान होत नाही। त्यामुळे आंबा खाण्याचा विचार करत असाल तर एका दिवसात 2 पेक्षा जास्त आंबे खाऊ नये। तसेच आंबे खाण्यापूर्वी ते किमान 2 तास पाण्यात भिजवून ठेवावे, यामुळे आंब्याची उष्णता कमी होण्यास मदत होते। सालीसकट आंबा खाणे ही शरीरासाठी चांगले असते। आंब्याच्या उष्ण स्वभावामुळे जर तुम्ही तो धुतल्यानंतर लगेचच खाल्ला तर तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते, म्हणून आंबा नेहमी किमान 2 ते 3 तास पाण्यात भिजवून नंतरच खावा। मित्रांनो, आंबा शरीरातील उष्णता वाढवतो, त्यामुळे त्याचे जास्त सेवन केल्यामुळे चेहऱ्यावर मुरूम किंवा जाडफोड पुरळ दिसून येऊ शकतात। ज्या लोकांना उष्णतेची समस्या आहे त्यांना आंबा बाधू शकतो, त्वचेला लालसर पुरळ येऊ शकतात। तसेच यामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या जसे की अतिसार म्हणजेच लूज मोशन होऊ शकते। आंब्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळतात। फायबरचे सेवन केल्याने तुमची पचनक्रिया चांगली राहते, परंतु त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने डायरिया होऊ शकतो। तसेच आपणा सर्वांना एक गोष्ट नक्की माहीत आहे की साखरेचे जास्त सेवन केल्याने लठ्ठपणा येऊ शकतो। आंब्यामध्ये भरपूर साखर असते जे लठ्ठपणाला कारणीभूत ठरू शकते, म्हणून मित्रांनो, आंब्याचे मर्यादित प्रमाणात सेवन करा आणि ते खाण्यापूर्वी पाण्यात नक्की भिजवा। तसेच मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंबा रात्री जेवल्यानंतर कधीच खाऊ नका, यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते। आंबा उष्ण असल्यामुळे आणि त्यात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने तो रिकाम्या पोटी खाऊ नये। रिकाम्या पोटी आंबा खाल्ल्याने पचनसंस्थेवर ताण पडू शकतो। सकाळी नाश्त्यासोबत आंबा खाणे आरोग्यासाठी फायद्याचे आहे। या वेळेमध्ये आंबा खाल्ल्याने शरीरात दीर्घकाळ ऊर्जा टिकून राहते, याने दिवसभर आपल्याला उत्साही राहण्यास मदत होते। आंबा जेवणाच्या दरम्यान किंवा नाश्त्यासोबत खाल्ला तर तो अधिक फायदेशीर आहे। जेवणाच्या आधी किंवा नंतर आंबा खाणे शक्यतो टाळावे, यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते। तसेच मित्रांनो, आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड्रिंक अजिबात पिऊ नये। आंबा आणि कोल्ड्रिंक एकत्र घेतल्यास पोटात घातक रिॲक्शन निर्माण होऊ शकते, कारण आंबा आणि कोल्ड्रिंक्स या दोन्हीमध्ये भरपूर साखर असते, ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक धोकादायक पातळीपर्यंत वाढू शकते।
आंबा खाल्ल्यानंतर कारले खाऊ नये. आंबा खाल्ल्यानंतर कारले खाल्ल्यास मळमळ, उलट्या, धाप लागणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. तसेच आंबा खाल्ल्यानंतर लगेच दही खाऊ नये, कारण आंबा आणि दही मिळून पोटात जास्त कार्बन डायऑक्साईड तयार होतो. त्यामुळे आपल्याला पोटाचा त्रास होऊ शकतो. आंबा आणि दूध, दही, ताक एकत्र खाल्ल्याने पचन बिघडण्याची शक्यता असते. तसेच आंबा किंवा कोणतेही फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका, कारण त्यामुळे फळ पचायला जास्त वेळ लागतो. अपचनाचा त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे पोटात गॅस, पोटदुखी किंवा छातीत जळजळ होण्याची समस्याही होऊ शकते. काहींना रात्रीच्या जेवणात आंबा खायला आवडतो, पण ही सवय देखील मोठी चूक ठरू शकते. आंब्यासोबत मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटात जळजळ होऊ शकते किंवा पोट खराब देखील होऊ शकते. त्याचबरोबर त्वचेचे आजार देखील होऊ शकतात. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आंब्यावर सुरकुत्या आल्या असतील तर समजावा की तो आंबा नैसर्गिकरित्या पिकवलेला आहे आणि खाण्यास योग्य आहे. आंबा कापण्यापूर्वी त्याला कुठे बारीक छिद्र आहे की नाही ते तपासावे. तसे असल्यास समजावे की आंब्याला कीड लागली आहे आणि तो खाण्यायोग्य नाही. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार. तेव्हा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण कंटेंट्सकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.